नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुका हा तसा शांत आणि शेतीप्रधान भाग. पण याच तालुक्यातील केरूर गावातून एक अशी बातमी समोर आली आहे आणि तेलंगणा राज्य हादरवून सोडलंय. रक्ताचं नातं जे सुरक्षिततेचं सर्वात मोठं कवच मानलं जातं, तिथेच एका जन्मदात्या पित्याने आपल्या 7 वर्षाच्या चिमुकल्या मुलीचा, प्राचीचा जीव घेतलाय. ही घटना निव्वळ रागाच्या भरात घडलेली नसून ती अत्यंत थंड डोक्याने केलेला कट असल्याचं प्राथमिक अंदाजातून समोर आलंय. सत्तेची लालसा माणसाला किती खालच्या थराला नेऊ शकते हे याचं एक उत्तम उदाहरण. ही घटना नेमकी काय आहे आणि ती कशी घडली हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव. तत्पूर्वी जे विद्यार्थी कोणत्याही फॅकल्टीमधून ग्रॅज्युएशन करत असतील आणि ज्यांचं स्वप्न आय-टी क्षेत्रातील सर्वोच्च कंपनीमध्ये लाखोचं पॅकेज मिळवायचं आहे, त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला तिथे संपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल. आरोपी पांडुरंग कोंडा मंगले हा बारहाळी येथे सलूनचं दुकान चालवायचा. आपल्या पत्नीला आणि मुलांना सुखात ठेवण्याची जबाबदारी ज्याच्या खांद्यावर होती, तोच मृत्यूचा सापळा रचत होता. घटनेच्या दिवशी त्याने घरात सांगितलं की दुकानासाठी आणि घरासाठी काही महत्त्वाचं साहित्य आणायचंय. पत्नीला वाटलं आपला पती जबाबदारीने घराकडे लक्ष देतोय. पांडुरंगने आपली 7 वर्षाची मुलगी प्राची हिला सोबत घेतलं. प्राचीला वाटलं असेल की बाबा आज आपल्याला बाहेर फिरायला नेणार, खाऊ देणार. पण तिला काय माहित, ज्या हातांनी तिला चालायला शिकवलं तेच हात तिला मृत्यूच्या डोहात ढकलणार होते. मुखेड पासून काही अंतरावरच तेलंगणाची सीमा लागते. पांडुरंगने आपल्या मुलीला दुचाकीवर बसून थेट तेलंगणा राज्याची सीमा ओलांडली. बोथन रोडवरील कटापल्ली भाग गाठला. हा परिसर तसा वर्दळीचा असला तरी कॅनॉलच्या बाजूला शांतता होती. तिथे पोहोचल्यावर त्या नराधम बापाने काहीही विचार न करता प्राचीला जिवंतपणीच त्या खोल कॅनॉलमध्ये फेकून दिलं. प्राचीने किती टाहू फोडला असेल, किती वेळा बाबा म्हणून हाक मारली असेल, याचा विचार केला तरी अंगावर काटा येतो. पण पांडुरंगवर सत्तेची एवढी नशा चढली होती की त्याला त्या चिमुकलीचे रडूही ऐकू आले नाही. त्यानंतर तो शांतपणे घरी परतला, जणू काही झालंच नाही. दुसऱ्या दिवशी तेलंगणा पोलिसांना कॅनॉलमध्ये एका लहान मुलीचा मृतदेह आढळला. अनोळखी मृतदेह असल्याने पोलिसांना तात्काळ तपासणीची चक्रे फिरवली. स्थानिक खबरांकडून आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना संशय आला की ही मुलगी महाराष्ट्रातली असावी. तपासाचे धागेदोरे नांदेड जिल्ह्यापर्यंत पोहोचले. 30 जानेवारी रोजी तेलंगणा पोलिसांनी मुखेडमध्ये येऊन पांडुरंगला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली, पण पोलिसी खाक्या दाखवतच त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. त्याच्या अटकेनंतर केरूर गावातील लोकांच्या पायाखालची जमिनीत सरकली. या क्रूर हत्येमागचं कारण जेव्हा समोर आलं तेव्हा समाज मनाची मती गुंग झाली. पांडुरंगला एकूण 3 मुलं होती. त्याला आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच व्हायचं होतं. त्यांनी त्यासाठी मोठी तयारीही केली होती. मात्र महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार 2001 नंतर त्यांना 2 पेक्षा जास्त अपत्य आहेत, त्यांना निवडणूक लढवता येत नाही. सरपंच पदाच्या खुर्चीवर बसण्यासाठी त्याला हे तिसरे अपत्य कायद्याचा अडथळा वाटत होतं. तो अडथळा दूर करण्यासाठी त्याने आपल्या पोटच्या मुलीचाच बळी घेतला. सत्तेच्या खुर्चीसाठी स्वतःच्या रक्ताचे बलिदान देणारा हा बाप माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचा उरला नाही. या घटनेने काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. निवडणूक आयोगाचा 2 अपत्यांचा नियम हा लोकसंख्या नियंत्रणासाठी आहे, पण त्याचा असा भयंकर गैरवापर होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. गावात चर्चा आहे की पांडुरंगला कुणीतरी चुकीचा सल्ला दिला असावा की जर एक अपत्य कमी झालं तर कागदोपत्री तो पात्र ठरू शकते. मात्र केवळ निवडणुकीसाठी एका निरागस जीवाचा बळी देणं हे कोणत्या मानसिकतेत बसतं? आर्थिक टंचाईचं एक कारण पुढे केलं जात असलं तरी राजकीय महत्वाकांक्षेचा मुद्दा अधिक प्रबळ वाटतोय. या घटनेमुळे निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांच्या मानसिकतेवरही आता चर्चा होऊ लागली आहे. प्राचीच्या हत्येने संपूर्ण नांदेड जिल्हा सुन्न झालाय. आईच्या डोळ्यातील पाणी थांबत नाहीये आणि गावकऱ्यांना विश्वास बसत नाहीये की त्यांच्यात राहणारा एक माणूस इतका क्रूर असू शकतो. ज्या वयात प्राचीने शाळेत जायला हवे होते, खेळायला हवे होते, त्या वयात तिच्या बापानंच तिचं आयुष्य संपवलं. हा केवळ एका मुलीचा खून नसून तो माणुसकीचा आणि विश्वासाचा खून आहे. आता सर्वांचं लक्ष न्यायालयाकडे लागलं आहे. अशा नराधमाला कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून सत्तेच्या लालसेपोटी पुन्हा कोणीही असं पाऊल उचलण्याचं धाडसही करणार नाही. यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.